ठाकरेंना डबल धक्का। ठाकरे गटाचे आमदार साळवींच्या घरी एसीबीच्या धाडी। निकटवर्तीय सूरज चव्हाणला ईडीकडून अटक। आमदार राजन साळवींना तुर्तास अटक नाही। एसीबीकडून 10 तास चौकशी तर 71,32,000च्या मालमत्तेचा पंचनामा। मी घेतलेल्या कर्जाचा उल्लेख केलेला नाही हे दुर्दैव। आमदार राजन साळवींची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घरी एसीबी धाड। रत्नागिरी जिल्हा बँकेतील लॉकरचीही तपासणी। 3.5 कोटींपेक्षा जास्त बेनामी संपत्ती जमवल्याच्या आरोपात साळवी कुटुंबियांवर गुन्हा दाखल। माझ्यावरील आरोप चुकीचा। ठाकरे गटाच्या नेत्यांवरील कारवाईमागे सरकारचं षडयंत्र। साळवींचा आरोप। अटकेला घाबरत नाही आणि आता आणि उद्याही मी ठाकरेंसोबतच। एसीबीच्या छापेमारीनंतर साळवींची भूमिका। उद्धव ठाकरेंकडून राजन साळवींना दोनदा फोन। राजन, तुझ्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र। एसीबीच्या छापेमारीनंतर ठाकरेंकडून साळवींची विचारपूस। खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके सापडतायत, त्यात आमचा काय दोष? साळवींवरील कारवाईनंतर गुलाबराव पाटलांची टीका। तर घरी खोके सापडले का? साळवींचा गुलाबराव पाटलांना सवाल। कथित खिचडी घोटाळा प्रकरण। आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी। पीएमएलए कोर्टाचा निर्णय। बीएमसीमध्ये कोविड काळात 6.5 कोटींचा कथित खिचडी घोटाळा। सूरज चव्हाणांच्या खात्यात संबंधित कंपनीकडून 71 लाख आल्याचा आरोप। मात्र सल्लागार फी मिळाल्याची चव्हाणांची प्रतिक्रिया। तोडगा नाहीच। सरकारची मनोज जरांगेंसोबतची चर्चा निष्फळ। 26 जानेवारीला 3 कोटी मराठी मुंबईत दिसतील। जरांगे आंदोलनावर ठाम। कुणबी नोंदी सापडूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने मनोज जरांगे संतापले। ग्रामस्थांनी फोनवरून बच्चूकडून समोर तक्रारी मांडल्या। नोंदींवरून बच्चूकडूंचा विभागीय आयुक्तांना दम। तुमचे जिल्हाधिकारी झोपा काढतायत का? तहसीलदार काम नसेल तर तिथे येऊन थोबाडीत मारेल। कडू आक्रमक। मराठा समाजातील काही निष्क्रिय नेत्यांकडून ट्रॅप रचणं सुरू। आंदोलन सुरू झाल्यावर 2 दिवसात त्यांची नावं जाहीर करणार। जरांगे पाटलांचा इशारा। शिबिर भरवा। कुणबी नोंदी सापडलेल्या 54 लाख मराठ्यांना तात्काळ दाखले द्या। राज्याच्या मुख्य सचिवांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। 26 तारखेला ओबीसींचं मुंबईमध्ये आंदोलन। मराठा ओबीसी आमने सामने येण्याची शक्यता। गाढवं डुकरं तयार। ओबीसींचं आंदोलन सरकारला पेलवणार नाही। प्रकाश शेंड यांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी खरगेंना भेटावं। आंबेडकर कुणाच्या निमंत्रणाची वाट पाहतायत? रणजितला सोबत घेण्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया।